नमस्कार मित्रांनो, मी हेमंत. मित्रांनो, निसर्गानेच सर्व काही निर्माण केलेलं आहे. मनुष्य प्रजाती, तुम्ही, आम्ही, झाड, फुलं, प्राणी, पाणी या सर्व गोष्टींची निर्मिती ही निसर्गाने केलेली आहे. हा एवढा मोठा गाडा, एवढा मोठा पसारा चालवण्याचं काम सुद्धा निसर्गच चोख पद्धतीने बजावत असतो. आपण काय केलंय? आपण निसर्ग संवर्धनाच्या गोष्टी तर खूप केल्या आहेत. आपण म्हणजे फक्त आपणच नाही, तर जागतिक पातळीवरती निसर्ग, एन्व्हायरमेंट या बाबतीत बोललं तर नेहमीच जातं, पण याला जपण्याचं काम हे निसर्गच नेहमी करत आलेला आहे. सध्या सुद्धा अशीच एक निसर्गाची किमया असं म्हणा, निसर्गाचा इशारा असं म्हणा, निसर्गाची सूचना असंही म्हणा, हे सर्व आपल्याला डोळ्यांदेखत दिसून येते, फक्त आपल्याला त्याची कल्पना नाहीये. सध्या उन्हाचा पारा आणि हा उन्हाळा कसा गेला हे आपल्या सर्वांना माहिती आहे, त्यावरती वेगळं बोलण्याची गरज नाही. एल निनोचा प्रभाव सुरू झालेला आहे, त्याचा त्रास आपण भोगत आहोत. पाण्याची कमतरता ही तर आपल्या सर्वांना माहितीच आहे. सगळीकडे पाण्याची कपात करण्यात आलेली आहे. पाणी पुरवठा पूर्णपणे विस्कळीत झालेला आहे आणि प्रमुख म्हणजे भूजल पातळी म्हणजे जमिनीच्या आतलं पाणी हे सुद्धा मोठ्या प्रमाणात कमी झालेलं आहे. आता ज्यांच्याकडे घरी बोरवेल्स असतील त्यांना ही गोष्ट माहिती आहे की त्यांच्या बोरवेलला पाणी येईनासं झालंय. त्यामुळे टँकरच्या भरोशावरती आता जीवन आपलं चालू आहे. पण ही पाण्याची पातळी खालावलेली आहे आणि ती भविष्यात देखील अशीच खालावलेली राहील याची एक मोठी सूचना निसर्ग आपल्याला देऊ लागलाय. कसा? सध्या आपण बघितलं तर जांभूळ या फळाचा सीझन आहे. जांभूळ आपल्याला बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात दिसतो. हातगाड्यांवरती, भाजीवाल्यांकडे, चौकात आणि मोठमोठ्या बाजारपेठांमध्ये सुद्धा जांभळाची आवक ही मोठ्या प्रमाणात दिसतीये. ज्या गावांमध्ये, ज्या घरांमध्ये, ज्या शेतांमध्ये जांभळाची झाडं असतील त्यांना जांभळाचा अक्षरशः सडा पडलेला आपल्याला दिसून येतोय. याचाच अर्थ जांभळाचं उत्पादन हे आता मोठ्या प्रमाणात झालेलं आहे. मागच्या काही वर्षांच्या तुलनेत या वर्षी जांभळाचं उत्पादन हे जास्त झालेलं आहे. मग याचा अर्थ काय? याचा अर्थच आपण समजून घेऊया. शेवटपर्यंत हा व्हिडिओ नक्की बघा. याचा अर्थ असा मित्रांनो, जांभूळ हे जे झाड आहे त्याचा एक विशिष्ट गुण आहे. जांभळाप्रमाणे इतरही झाडांमध्ये हा गुण असतो. जांभूळ हे झाड, याचं सोट मूळ जे असतं ते जमिनीत खोलवर गेलं असतं, कारण जांभळाच्या फांद्या, पान, फुलं आणि फळ यासाठी, याच्या पोषणासाठी आवश्यक असणारं पाणी हे सोटमूळ जमिनीतनं शोषून घेऊन ते पुरवत असतं. सध्या भूजल पातळी कमी झालेली आहे. ही भूजल पातळी कमी झालेली असल्यामुळे हे सोटमूळ आणखी खोलवर गेलेलं आहे. खोलवर गेल्यानंतर या सोटमुळाला आणि एकूणच पूर्ण झाडाला याची जाणीव झालेली आहे की भूजल पातळी ही अतिशय कमी झालेली आहे. जमिनीच्या आत असणारं पाणी अतिशय कमी झालेलं आहे. त्यामुळे हे झाड एक निर्णय घेतं. ते निर्णय म्हणजे आता सोटमूळ हे झाडांची पानं, फांद्या, नवीन पालव्या यांच्यासाठी पाणी मोठ्या प्रमाणात पुरवत असतं. पण जेव्हा भूजल पातळीच कमी झाली आहे तेव्हा हे झाड पूर्णपणे वाळून आणि मरून जाण्याची शक्यता निर्माण होते. झाड मेलं म्हणजे त्यावर फळं येणार नाहीत. फळं नाही आली म्हणजे बिया कमी होणार. बिया कमी होणार म्हणजे या झाडाच्या पुढची पिढी जी आहे ती धोक्यात येणार. त्यामुळे हे जांभळाचं झाड आपली पुढची पिढी धोक्यात येऊ नये याच्यासाठी जेवढं मिळेल तेवढं पाणी फक्त फळांना पुरवतं आणि बियांचं जास्तीत जास्त उत्पादन करतं. झाडाच्या फांद्या, नवीन पालव्या आणि पानं यांना कमीत कमी पाणी पुरवतं, कारण या झाडाला त्यांची पुढची पिढी सुरक्षित करायची असते. याच कारणामुळे जांभूळ हे जास्त प्रमाणात येत आहेत, कारण जांभळाची मुळं जी आहेत ती जास्तीत जास्त पाणी हे फळं आणि बिया उत्पादन करण्यासाठी सध्या वापरत आहे.
बघा मित्रांनो, झाडाला सुद्धा त्याच्या पुढच्या पिढीची किती काळजी आहे. स्वतःच्या पानांचं, नवीन पालव्यांचं, फांद्यांचं बलिदान देऊन हे झाड पुढच्या पिढीला सुरक्षित करत आहे. त्यामुळे जेव्हा जेव्हा जांभळाचं उत्पादन अतिशय जास्त प्रमाणात येतं, त्याच्या पुढच्या वर्षी दुष्काळ पडणार हे नक्की असतं. म्हणजेच भूजल पातळी ही अतिशय खालावलेली आहे. झाडांना सुद्धा पाणी मिळेन असं झालंय. त्याच्यामुळेच झाड जास्तीत जास्त फळांचं उत्पादन करतं, त्याच्याने बियांचं उत्पादन होतं आणि त्या झाडाचा जो पिढी आहे ती संपत नाही, पिढी पुढे चालू राहते. यासाठी झाड स्वतःच्या जीवाचं बलिदान देताना आपल्याला दिसून येतंय. ग्रामीण भागात शेतकरी वर्गात या विषयाची माहिती पूर्णपणे आहे. जेव्हा जेव्हा अशा पद्धतीने जांभळाचा सडा पडतो तेव्हा तेव्हा पुढच्या वर्षी पाऊस अतिशय कमी असणार, भूजल पातळी अतिशय खाली जाणार आणि दुष्काळ सदृश्य परिस्थिती किंवा प्रत्यक्षात दुष्काळ हा निर्माण होणार. हा अंदाज गावाकडच्या लोकांना सर्वात आधी लागलेला असतो. म्हणतात ना, शेतकरी वाऱ्याची दिशा बघून सर्व काही निर्णय घेत असतात. पर्यावरण आपल्याला वेळोवेळी या सूचना देतच आलेला आहे. या वाढलेल्या उष्णतेचे परिणाम, अंगाची होणारी लाही, उष्माघाताने होणारे मृत्यू, ही सर्व याचीच चिन्ह आहेत. त्यात आता मागच्या 50 वर्षातील सर्वाधिक उग्र एल नीनो सक्रिय झालेला आहे. त्यामुळे जून सुद्धा अर्धा संपला असून अर्ध्याच्या वर महाराष्ट्र हा पावसाच्या प्रतीक्षेत अजूनही आहे. मान्सून कधी येणार माहीत नाही. त्यामुळे तुम्ही आणि आम्ही निसर्गाचे हे इशारे समजणं अत्यंत गरजेचं आहे. पुढच्या वेळी सुद्धा म्हणजे पुढच्या वर्षी सुद्धा पावसाचं आणि उन्हाचं असंच भयानक चित्र आपल्या समोर असणार आहे. त्याची तयारी आपण आत्तापासून करणं हेच निसर्गाला अपेक्षित आहे. मित्रांनो, या सर्व माहितीच्या बाबतीत आपलं काय मत आहे हे आम्हाला कमेंटद्वारे नक्की कळवा. या व्हिडिओला लाईक आणि शेअर करा आणि आमच्या चॅनलला ताबडतोब सबस्क्राईब करा. धन्यवाद.